बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील 16 वर्षीय विश्वजित बोराडे दोन्ही हातांशिवाय जन्माला आला, पण त्यानं हार मानली नाही. पायांनी चित्र रेखाटणं, शाडूच्या मूर्ती तयार करणं, अगदी सायकल चालवत घरकामात आई-वडिलांना मदत करणं, हे सगळं तो सहज करतो. आत्मविश्वास, कष्ट आणि सकारात्मकतेच्या बळावर विश्वजितनं सिद्ध केलंय, अपंगत्व हे शरीरात असतं, मनात नाही. खामगावच्या विश्वजितची कहाणी जी तुम्हाला नव्या आत्मविश्वासाने भारावून टाकेल. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पोरज हे छोटंसं गाव आणि या गावात राहतो 16 वर्षांचा विश्वजित राजेंद्र बोराडे. विश्वजितला जन्मापासूनच दोन्ही हात नाही, पण इतर धडधाकट मुलांनाही लाजवेल अशी जिद्द त्याच्याकडे आहे आणि परिस्थितीनं आलेलं शहाणपणही आहे. घरची आर्थिक स्थिती साधारण आहे याची जाणीव त्याला लहान वयातच आली, म्हणूनच शक्य तितकं स्वावलंबी असलं पाहिजे ही जिद्द त्याच्या मनात रुजली. विश्वजितच्या जन्माच्या वेळी बाळ अपंग आहे, दिव्यांग आहे, त्याला जन्म देणं धोक्याचं आहे असा इशारा डॉक्टरांसह ओळखीच्या साऱ्यांनी दिला होता. मात्र आईच्या वेड्या मनाला वेध लागले होते मातृत्वाचे, म्हणूनच विश्वजितचा जन्म झाला. अनेक अडचणी पार करत आई वडिलांनी त्याला मोठं केलं आणि आज विश्वजित त्यांचा विश्वास सार्थ ठरवतो आहे. त्याच्या आई वडिलांची खानावळ असून सकाळ संध्याकाळ जेवणाचे डबे करण्याचं काम ते करतात आणि विश्वजितही जबाबदार मुलाप्रमाणे खानावळीचे डबे सायकलनं घरोघरी पोहोचवतो. आजूबाजूचे लोक त्याचं फार कौतुक करतात, त्यामुळे साहजिकच आई वडिलांनाही त्याचा अभिमान वाटतो. तो झाल्या तेव्हापासून 2-3 वर्ष मी अगदी खूप त्याच्या टेन्शनमध्येच होते. मला खूप असं वाटायचं की हा आता दोन्ही हात नसल्याने हा याचे कामं कसे करेल, कसा शाळेत जाईल, कसं याचं भविष्य असेल, याच्याबद्दल मला खूप. आणि बाहेरचे इतर लोकही, म्हणजे ज्या महिला असतात खेड्यांमध्ये, त्या इतर हा कसा आहे, कसा जन्माला आला, तू असं केलं असेल, तू तसं केलं असेल, म्हणून याचे दोन्ही हात नाही आहेत, असे म्हणजे बाह्यांचे जे विचार असतात ते ऐकून मला खूप वाईट वाटायचं. आणि मी म्हणजे त्याला पाहून मला खूप वाईट वाटायचं. पण तो जेव्हा त्याचे 4-5 वर्षाचा झाल्यानंतर तो जेव्हा त्याचे स्वतःचे कामं स्वतः करायला लागला, तेव्हा मला खूप अभिमान वाटला की आपला मुलगा स्वतःचे कामं जे आहे तो स्वतः करू शकते. विश्वजितच्या आईवडिलांनी त्याला दिव्यांगांच्या विशेष शाळेत न घालता खामगावच्याच अर्जुन खिमजी नॅशनल हायस्कूलमध्ये घातलं. तो पायानेच लिहितो, चित्र काढतो, सगळी कामं करतो. शाळेतही तो उत्साहाने प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो. त्याचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे की पाहणारा आश्चर्यचकितच होतो. मागील दिवाळीत त्यानं शाडू मातीच्या मूर्ती आणि पणत्या तयार करून त्यांची विक्रीही केली. परसदारी आवडीनं लावलेल्या झाडांना पाणी घालतानाही त्याला हातांची उणीव भासतच नाही. घराच्या आणि शेतातल्या दोन्ही कामांना त्याचा हातभार असतो. मी शेती करतो आणि माझं गाव खामगावपासून गेले 18 किलोमीटर आहे आणि मी इथं या ठिकाणी माझ्या मुलांना शाळेच्या शिक्षणासाठी मी या ठिकाणी घेऊन आलेला आहे. त्याला जास्तीत जास्त स्वतःचे कामं स्वतः कसं करता येईल त्याकरता आम्ही त्याच्याकडे खूपपणे जातीने लक्ष देत आहे आणि त्याला जास्तीत जास्त कसं शिक्षणाच्या माध्यमातून मोठं करता येईल त्याला आम्ही तेवढं बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. विश्वजितनं चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा अ श्रेणीत उत्तीर्ण केल्या असून या कामगिरीबद्दल त्याला बक्षीसही मिळाली आहे. माझं नाव विश्वजित राजेंद्र सिंग बोराडे आहे. मी वर्ग 9 क मध्ये शिकतो. माझे शाळे नाव AK नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज. मी सर्व काम माझे पायाने करतो. मी ड्रॉइंग पण करतो आणि मूर्तिकाम पण करतो. सायकल पण चालवतो आणि शाळेत पण सायकलने जातो. विश्वजितचं आयुष्य म्हणजे हात नसले तरी जिद्द असली, मेहनत करण्याची तयारी असली की जग जिंकता येतं, ही उक्ती खरी ठरवणारं लखलखतं उदाहरण आहे. संपूर्ण समाजासाठी आत्मनिर्भर विश्वजित एक प्रेरणादायक गाथा आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा. माणसांनी जर ठरवलं तर काहीही अशक्य नाही. गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये अशाच एका बदलाची, नव्या विचारांची आणि नव्या ऊर्जेची कहाणी आपण पाहणार आहोत. पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र.